ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। शांतिपाठ म्हणा माझ्याबरोबर। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। झालेले दोन मंत्र म्हणूया। ओम ईशावास्यमिदं सर्वं म्हणा ना। यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनं कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतकुं समाः एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे। ईशावास्याचा अभ्यास किंवा चिंतन करत असताना 7 विचार तरंगात त्याचं विभाजन केलं आहे। त्यातला पहिला विचार तरंग पहिल्या मंत्राने निर्देशित केला तो म्हणजे ज्ञाननिष्ठा निर्देशन करणारा, ज्यात ज्ञानानेच कैवल्याची प्राप्ती होते। ज्ञानात एवतो कैवल्यम। आणि त्यासाठी ज्ञानाची दृष्टी म्हणजे ईशावास्य ही दृष्टी आहे, पण ती दृष्टी प्राप्त करण्यासाठी वृत्ती देखील त्याला अनुरूप केली पाहिजे। म्हणून साधक असेल तर त्यांनी जिज्ञासू असेल तर ह्या जगात पाहत असताना त्याला ह्या हरिमय दृष्टीने आच्छादून टाकावा। जगत याचा अर्थ आहे गच्छेती इति जगत, सतत परिवर्तित होत आहे, सतत बदलत आहे, त्याचं नाव आहे संसार, त्याचं नाव आहे जगत। इथे असताना त्याला जर त्या देवाचं दर्शन घ्यायचं असेल परमेश्वराचं तर ईशावास्य, वास्य याचा अर्थ आच्छादनी, त्याच्याकडे पाहत असताना त्या ईश्वरातच सगळं आहे, त्याची सत्ता आहे, त्याची चित्त आहे, त्याचीच आनंदता आहे, त्याच्यामुळे जगतात हे सगळं चाललंय। आणि दुसऱ्याच्या त्याचं स्पष्टीकरण दिलं, यत्किंच जगत्याम जगत, नुसतं ज्या ठिकाणी तिथेच नव्हे। कधी कधी हिमालयात गेलं तर आपल्याला इथे ठीक आहे, परमात्मा पवित्र आहे, पण जगतात उतरलं तरी देखील त्या परमात्म्याचं आविष्करण आहे। भारतात असताना तो आहे, विदेशात गेला असताना तो आहे। त्याच्या सत्तेशिवाय कुठलंही अस्तित्व या जगातलं शक्य नाही। त्याच्या चित्तेशिवाय, त्याच्या ज्ञानस्वरूपाशिवाय कुठल्याही व्यावहारिक बुद्धीचं ज्ञान देखील शक्य नाही, आणि त्याच्या आनंदाशिवाय दुसऱ्या सुखाची काय शक्यताच नाही। आणि अशी ज्याला ही जाणीव झाली असेल त्याने हे जगाकडे पाहून असं त्याला आच्छादन, जसं आपण वस्त्राने आपण आच्छादून टाकतो तसं या दृष्टीने आच्छादून टाका। आता जे त्याच्याशी समरस आहे त्याच्यासाठी आच्छादितम, त्याचं ते हे संपूर्ण परमात्म स्वरूपच आहे। जग त्याच्यावर केवळ मायेने दिसणारा आभास आहे।
आणि त्याच्या प्राप्तीचा उपाय चिंतनाच्या द्वारा त्याच्याशी जर समरसता प्राप्त करायची असेल तर ऋषीने लगेच त्याचा साधनेचा उपाय सांगितला. एवढं जर तुम्हाला पक्क कळलं असेल, समजलं असेल, इव्हन बुद्धीने देखील, की त्याच्याशिवाय कोणाचीही सत्ता नाही, त्याच्यापेक्षा कोणाचीही महत्ता मोठा कोणी नाही, आणि त्याच्यासारखं दुसरं कोणती वस्तू व्यापक नाही. आकाश देखील व्यापक आहे, पण आकाशाला देखील तो गवसणी घालणार आहे. सत्य ज्ञानानंत गगनाची प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हारे श्रीहरी पाहिला डोळेभरी, असे ज्ञानेश्वर माऊलीची दृष्टी आहे. पाहते पाहणे दुरी सारून या, तिथे मी पाहणार आणि मी पाहत आहे, अशा दोन्ही दृष्टीच्या पलीकडे जाऊन जर अशी ऋषीमुनींची संतांची दृष्टी असेल, पहा त्या भूमिकेतून. पण आपल्याला तर आज या शमधीच्या स्तरावर आपण वावरतो. मग काय करायचं? तेन म्हणजे तस्मात त्यक्तेन भुंजिता, त्याचे दोन अर्थ आहे. एक परमार्थतः त्याचा अर्थ शंकराचार्यांनी सांगितल्याप्रमाणे एवढं जर तुम्हाला समजलं असेल तर त्या आत्मस्वरूपाचा जर स्वानुभव घ्यायचा असेल, की आत्मानं पालयथा, आत्मस्वरूपाची दृष्टी जर पालन करायची असेल, अनुभवायची असेल, तर त्यागाने तिकडे मन वळवा. आणि आधीच्या गोष्टीचा त्याग घेतल्याशिवाय नवीन गोष्टीचा योग येऊ शकत नाही, हे आपलं जीवन देखील आपल्याला शिकवत आहे. मुलगा जेव्हा पुढच्या कॉलेजमध्ये जातो तेव्हा त्याने 10वी पास झाला असला पाहिजे. 10वीचा त्याग, त्याच क्लासमध्ये जाऊन बसेल तर तो पुढे उपयोगाचा. तो अनात्मभावाच्या त्यागाच्या द्वारा, त्यक्तेन म्हणजे अनात्मभावाचा त्याग करून आत्मस्वरूपाचा योग चिंतनाने ठेवा. आपलं स्वरूप आहे ते, दूर नाही. आणि भुंजिता म्हणजे आत्मानं पालयत. कारण भुज या धातूचा दोन प्रकारचा अर्थ आहे. एक उपभोग घेणं आणि एक पालन करणं. उपभोग म्हणजे आपल्या स्वानंदाचा जर उपभोग घ्यायचा असेल तर याच्यातून मन निघालं पाहिजे आपलं. दोन्ही ठिकाणी मन राहू शकत नाही. आणि मग ह्या झाला आपल्या याच्यातलं म्हणजे कामोपभोग घेत असताना आता आसक्तीचा म्हणजे अहम मम भावाचा त्याग करा, बस हा भाग. अगदी व्यवहाराचा अर्थ. तर घर तर कोणी सोडू शकत नाही, काही सोडूच नाही. फक्त ज्याच्या आपल्याला त्रास होतो, मी आणि माझेपणाने आपण गुरफटून नसतोय मनाने, ते सोडू द्या. एवढं तरी काय का तो आणि त्याच म्हणजे पहा तुमची दृष्टीच बदलते जीवनाकडे पाहिजे. कुठे ईश्वर असो, सद्गुरू असो, तिथे जर आपण जर ब्रह्म पाहिलं त्या दृष्टीने. तिसरं कस्यची धनम असं म्हटलं की कस्य धनम, कोणाचं? परस्यवा स्वस्य धनम, दुसऱ्याच्या आणि किंवा स्वतःच्या धनाबाबत लोभ करू नका. आधी सांगितले तिन्ही पुरुषार्थाचं या ठिकाणी थोडेच हळूच निर्देशन केलं ऋषीने. एक मोक्ष पुरुषार्थ म्हणजे पूर्णत्वाच्या प्राप्तीची दृष्टी, ज्यात अविद्या आणि तिचं कार्य विक्षेप यातून जर मुक्त व्हायचं असेल तर विद्यायुक्त असलेलं जे ज्ञान स्वरूप आहे परमेश्वराचं, त्याच्याबाबतची ईशावास्य दृष्टी पहिल्या ओळीत. आता त्याच्या अनुरूप जर आपली वृत्ती करायची असेल, ईशावास्य वृत्ती, तर त्याच्या ठिकाणी विचार तर आपण सोडू शकत नाही. फक्त विचाराचं ईश्वरीकरण करायचं, त्याला म्हणतात मेडिटेशन, ध्यान. कारण विचाराला किती मारतं म्हटलं तर विचार मरू शकत नाही. का विचार येतात तसा विचार केला तर तुम्ही टाळू शकत नाही. फक्त त्याची दिशा बदलवा, एवढं समजल्यानंतर बघा. आणि त्यासाठी जसं नेहमी आपल्या फोकस ऑफ अटेन्शन इकडे आहे, त्याच्याऐवजी ईश्वराकडे लावायचं. बाकी दिशा बदलवायची, डायरेक्शन बदलवायची. आणि म्हणून असा भोग घेत असताना त्या आत्मतत्वाचा किंवा व्यवहारात्मक जर भोग घ्यायचा असेल तर आसक्तीचा त्याग करून भुंजिता. आणि तिसरा जो पुरुषार्थ आहे तो म्हणजे अर्थपुरुषार्थ. कारण पैशाशिवाय माणसाचं जीवन चालू शकत नाही किती असलं, त्याला काही नाकारले नाही. हा व्यवहारिक दृष्टिकोन आहे त्यात सांगितले. कारण जे दृष्टीमध्ये आहे व्यवहारात असताना तेच वृत्तीत, आणि वृत्तीतून कृतीत आलं पाहिजे. आपल्याच्या व्यवहार करावा लागतो. मग अर्थाजनात त्रासदायक काहीच नाही. त्रासदायक जर काय असेल तर आपली असेल मनाची असलेली आसक्ती, त्याच्याबाबत असलेला गर्व किंवा अभिमान. सो धनादिशो अहम ममादि बुद्धिरेव सर्वानर्थकारी. स्वतः धन स्वतःहून इनोसंट आहे, ते आपल्याला बांधू शकत नाही. पण त्याच्यामध्ये मी आणि माझेपणाने जे आपण गुरफटून राहतो ते अनर्थकारी. तस्मात ताम परित्यज्य,
म्हणून ते सोडून रागद्वेषात शांती नाहीत इत्यर्थ. नाहीत म्हणजे मग रागद्वेषापासून मनाची शांती करा, म्हणजे मग ते त्रासदायक होणार नाही त्याच्याबाबत. कारण कधी कधी आपल्याला कधी अपेक्षित आहे तसं प्राप्त होत असतं धन, कधी कधी नाही होत सुद्धा, तर काय करणार. कारण माणसाला प्राप्त होत असतं त्याच्या इच्छेप्रमाणे नव्हे, पण त्याला जे योग्य आहे ते प्राप्त होत असतं. मग आहे त्याच्यात तुम्ही यल्लबसी निज कर्मोपात्तम वित्तम तेन विनोदय चित्तम, शंकराचार्य पहिल्या याच्यात आहे. कारण वित्तापेक्षा तुमचं चित्त जास्त महत्वाचं आहे. ते जर डिस्टर्ब झालं असेल तर सगळं असून कुठे सुखाचा माणूस आहे. अगदी ही व्यवहाराची साधन आहे. आणि मग सगळ्यामध्ये शब्द स्पर्श रूप रस गंध पाहत असताना त्याच्या अस्तित्वामुळे हा सगळा खेळ चाललेला आहे. अंतःकरणात असलेले संकल्प विकल्प मनाचे आहे, त्याच्यामुळे चालले आहे. बुद्धी येणारे विचार आहे, पिंडाच्या स्तरावर असो की ब्रह्मांडाच्या स्तरावर, त्या एवढं जर असेल तर त्याची दृष्टी व्यापक होऊन जाते. जिथे व्यापकता आहे तिथे अहंता आणि ममता ऑटोमॅटिकली मावळते बस. म्हणून विवेकानंद म्हणायचे की व्यापकता हे जीवन आहे आणि संकुचितता हे मरण आहे. एक्सपान्शन इज लाईफ अँड कॉन्ट्रॅक्शन इज डेथ. आपण अगदी श्रिंक करत असतो आपल्याला. आणि हे आपल्याला समजलं की जगातल्या कुठल्याही वस्तूवर जीवाची सत्ता नाही आहे. सत्ता आहे त्या नारायणाची, परमात्म्याची. आणि म्हणून तिसऱ्या याच्यात जो तू अर्थपुरुषार्थ आहे त्यात निर्लुप्त. थोडक्यात सांगायचं म्हणजे सर्वत्र ईश दर्शनम पहिली गोष्ट मोक्ष पुरुषार्थासाठी. त्याच्यानंतर कामोपभोगामध्ये अनासक्ती, त्यक्तेन म्हणजे येतात घरदार सोडून नाही, पण त्याची ती आसक्ती अटॅचमेंट गेलं पाहिजे. तिसरं धनार्जनामध्ये अर्थपुरुषार्थामध्ये निर्लोभता. ह्या तीन गोष्टी बघा, तुमच्या मनावर तणावाचा काही कार्यक्रम होणारच नाही. त्याच्यानंतर त्याला जोडून राहिला तर आता धर्मपुरुषार्थ म्हणजे कर्तव्य अकर्तव्यता, ह्या तिघाचीही व्यवस्था शास्त्राच्या अनुरूप लावणं की काय आपल्यासाठी योग्य आहे काय अयोग्य आहे. विधी आणि निषेध शास्त्राने आधीच सांगितलं आहे. आपल्या आश्रमानुसार आपल्या वर्णानुसार काय जे सांगितलं. तर त्यासाठी आपल्याला ऋषीमुनी असं समजा त्यक्तेने भुंजिता म्हटलं तर माणूस म्हणे माझ्या जीवनात काहीच राहणार नाही, मग मी कर्म करायचं देखील सोडून देऊ का. ऋषीने लगेच सांगितलं की कर्म करत जीवन जग. निष्क्रियतेतून माणसाची कधीही उन्नती होत नाही बस. आणि आपल्याला आधीच सांगितलं की तुम्ही आम्ही सगळे वासना घेऊन आलो पूर्वजन्मात. वासना आहेत, मनामध्ये विचार येत आहे आणि बाहेर कर्म न करणं त्याला काही संन्यास नाही म्हणत, त्याला म्हणतात तमगुण, इनॅक्शन, निष्क्रियता. वासना आहे, मनामध्ये विचार येत आहे आणि त्याला अनुरूप आपल्या क्षेत्रामध्ये काम करायचं सकामतेने का होईना ते चांगलं आहे निष्क्रियतेपेक्षा. आणि त्यापेक्षा तिसरी पुढची पायरी आहे की निष्कामतेने काहीही अपेक्षा न करता ईश्वराचं किंवा काही समाजाचं काही काम करत असताना बस ती परमेश्वराचं काम आहे असं करत असताना स्वार्थभाव सोडून जे काम केलं आहे. बाकीच्या ते इच्छेची पूर्ती तरी असते रजगुणाच्या ह्याच्यात, इच्छा तेही नाही, त्या सत्वगुणाने होणार कर्म. आणि अशा त्यानं कर्मात जेव्हा सात्विकता येईल तेव्हा पूर्ण सत्वगुण संपन्न मन झालं तर तेव्हा ते ध्यानाने परमात्मा सुराकडे लागू शकेल. प्युअर मेडिटेशन. मग अशा तऱ्हेच्या उत्क्रांतीच्या पर्याय तमगुणातून रजगुण, रजगुणातून सत्वगुण आणि सत्वातून तत्वात प्रवेश. मग तेव्हा ईशावास्य उपती दृष्टीला ते अनुरूप होत असतं. म्हणजे एक आहे ज्ञानयोगनिष्ठा आणि त्याला अनुरूप उपायभूत असलेली कर्मयोगनिष्ठा. गीतेमध्ये आपण ऐकलंय ना, ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिना. म्हणजे व्यासांना कुठून तर खरोखर उगमस्थान मिळालं असेल हे लिहायला तर हे उपनिषद आहे. कठोपनिषद उगमस्थान व्यासानं मिळालं ते रथाचं रूपक देऊन आपल्याला सांगण्यासाठी त्यात आलाय तोच. इथे ह्या दोन निष्ठा सांगण्यासाठी अगदी स्पष्ट आहे. कारण उगमाच्या ठिकाणी आहे उपनिषद आणि नंतर भगवद्गीता ही स्मृती नंतर झाली आहे. तर धर्म आता अर्थाची आणि भोगाची शास्त्रानुसार व्यवस्था करत असताना आपलं कर्म विधी ते पाळितं आणि निषेधाती गायतो. आणि ते कर्म आणि कुर्वन एव, शंकराचे म्हणतात एवाकार हे शब्द सगळ्याला कर्म करतच एव करूनच.
जिजीविषयी तेव, जगण्याची इच्छा करूनच, मरण्याची कधी इच्छा करू नका. हा पण जेव्हा यायचं तेव्हा येणार आहे मरण. आणि शतगुम समहा, 100 वर्ष म्हणजे अनेक खूप दीर्घायुष्य राहून. आणि सर्वसाधारण माणसाला ज्याला शरीराची ज्याची आसक्ती आहे त्याच्यात ह्या इच्छा स्वाभाविक असतात. जगण्याची इच्छा आहे, सुखाची इच्छा आहे, ज्ञानाची इच्छा आहे. इच्छा आपण मारू शकत नाही. मग ते करत असताना त्याला अनुरूप आपलं कर्म पाहिजे. मग आता कर्म मला लिप्त होणार नाही का, असं जर तू कर्म करशील, कसं आहे, ईश्वरानुसारी, ईश्वराची दृष्टी हृदयात ठेवून की त्याच्यासाठी हे चाललं आहे, स्वार्थासाठी नाही. तर त्याला म्हणतात कर्मयोगनिष्ठा. आणि कोणतं कर्म करायचं हे गीतेने सांगितलं, नियतम कुरु कर्मत्वम. तुमच्या ऑब्लिगेटरी ड्युटीज आहे. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करा, ईश्वराची दृष्टी हृदयात ठेवून. आणि म्हणजे उत्क्रांतीचा मार्ग सहजतेने होईल. असलेल्या वासना संपत जातात दिलेल्या क्षेत्रात, नवीन वासना निर्माण होणार नाही. जितक्या वासनांचं ओझं कमी तितके विक्षेप आणि बहिर्मुखता कमी, जितके विक्षेप आणि बहिर्मुखता कमी तितकं मन अंतर्मुख होऊन त्या नारायणाकडे परमात्मा म्हणजे पहिल्या निष्ठेसाठी ही अनुरूपता करणारी ही साधन आहे निष्काम. आणि असं केलं तर तुला कर्म न लिप्यते नरे. अरे म्हणजे हा देहाभिमानी असलेला मनुष्य तुला कर्म चिकटणार नाही. कारण आपणच चिकटतो कर्माला. सांगा ना कुठली गोष्ट तुम्हाला ते माझं म्हणून, तुमचं घर म्हणते माझं, तुमचा टेबल म्हणतो माझा, आपणच धुवून घेतो त्याला. पण जो खरा आपला तिकडे का आपलं राहत नाही. आणि अशा तऱ्हेचं त्याचा ॲटिट्यूड म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान जर माणसामध्ये असला तर मी पापी आहे, मी पुण्यात्मा असून त्याला लोकांतराची प्राप्ती होते. भोक्तृत्वाचा अभिमान करत असताना म्हणतो की अहम सुखी अहम दुःखी. त्याच्यानंतर रागद्वेष तो व्यक्त करतो, हे मला हवं आणि हे नको, मनावर तणाव होतं. त्याच्यापेक्षा त्याचंच आहे, काही फरक पडत. चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी सगळ्यामधून तो परमेश्वर या ठिकाणी आपल्याला. तर तुला मग हे कर्म करून देखील ते लिप्त होणार नाही. लिप्त म्हणजे आसक्ती कर्माची, कर्मफळाची, करण्याची म्हणजे कर्तृत्व भावाची आणि अकर्तृत्व, तिन्ही चारही सुटून जातील ऑटोमॅटिक. आणि एक सायकोलॉजिकल सिद्धांत आहे की एका वेळेस आपलं मन एकाच गोष्टीमध्ये आसक्त असतं, दुसऱ्यात नाही. अशा तऱ्हेने ही कर्मयोग निष्ठा ही ज्ञाननिष्ठेची उपायभूत साधना इथे सांगितले, जे भगवद्गीतेत विवरण करून सांगितलं. न माम कर्माणि लिंपंती न मे कर्मफले स्पृहा इति माम योभिजानाति कर्मभिर न सबध्यते. कालचा झाला श्लोक आपल्याला 4था अध्याय. आणि मग पुढे म्हटलं अर्जुनाला पुढच्या आजच्या श्लोकात येईल, एवं ज्ञात्वा कृतम कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभी. मुमुक्षुनी अशा तरी अर्जुना काम केलं. आणि कुरु कर्मैव तस्मात्मम पूर्वही पूर्वतरम. तू सुद्धा तसं काम कर म्हणजे तुला रडायचा कधीही प्रसंग येणार नाही जीवनात. बस काय त्याच्यासाठी करतोय. आता तिसरं जे आहे तो तिसरा विचार तरंग म्हणजे तिसरा मंत्र यातलं. मग काही लोक असे असतात की दोन्हीकडून म्हणजे परमार्थाने करत आणि निष्क्रिय किंवा कर्मयोगाचं आचरणही करत नाही, आळसात घालत असतात जीवन, काही काम करत नाही, शास्त्रावर विश्वास नाही, स्वतःवर विश्वास नाही. त्याच्यामुळे ह्या आत्मतत्वापासून या परमार्थत्वापासून पूर्णपणे वंचित होत असतं. एका वाक्यात सांगायचं म्हणजे उभयनिष्ठा शून्य, ज्ञाननिष्ठाही नाही, अंतःकरणाची परिपक्वता न झाल्यामुळं, कर्मयोग निष्ठाही नाही. आपल्याला काहीतरी कर्म सगळेच करतात पण कर्मयोग निष्ठा नाही. आणि दिसतात त्या ठिकाणी पण त्यांची काय गती होते. कारण असं ते एक तर गोष्ट खरी आहे की ते कोणीही अमर किंवा हे शरीराला कायमता धरून राहण्यासाठी इथे आलेलं नाही. मग काय अशा जीवाची मरणोत्तर गती प्राप्त होते हे सांगण्याचा अधिकार फक्त शास्त्राला आहे. अतींद्रिय विषय शास्त्र एव प्रमाणम, त्याचं शास्त्रच प्रमाण आहे. आता भगवान म्हणतात अशा उभयनिष्ठा शून्य त्याची निंदा करताय. काय करतात तसे लोक. चला आता तिसरा मंत्र घे. असूर्या नाम ते लोकाः अंधेन तमसावृताः तांस्ते प्रीत्याभिगच्छन्ति ये केचात्मनो जनाः
ते असुर्याः नाम लोकाः. लोक याचा अर्थ हे पब्लिक या अर्थ नाही घ्यायचं, जनता. तसं आपण कुठे आहे, कर्मानुबंधीने मनुष्यलोक, हा मनुष्यलोक आहे. वरचा थोडासा सूक्ष्म पितर लोक आहे, त्याच्यानंतर गंधर्व लोक आहे, देवगंध, असं लोक याचा अर्थ आहे अनुभवाचं क्षेत्र, रेल्म ऑफ एक्सपिरियन्स. लोकाः कर्मफलानि लोक्यन्ते दृश्यन्ते भुज्यन्ते इति लोकाः. कर्मानुसार आपल्याला जे ठिकाणी फळ मिळत असतो ते आपलं लोक. आपण याला म्हटलंय कर्मानुबंधीनी मनुष्यलोक. हा मनुष्यलोक मध्यम लोक आहे. खाली अतल पितळ असं म्हणजे मनाच्या खालच्या पातळीत गेलं, ते खालच्या पातळ आपण रसातळाला गेलं म्हणतो. थोडं ऊर्ध्वगतीला मन नेलं करता, ह्या मनाच्या अवस्था आहे कशा. आता हे लोक कुठे जाईल, प्रश्न कोणाबाबत चाललाय की जे ज्ञानयोग निष्ठाचंही देखील अवलंबन करत नाही साधनेत. कर्म करतात पण कर्म म्हणजे ईश्वराची दृष्टी ठेवून देखील त्याच्यासाठी कर्म करायची त्याची तयारी मनाची नसते, केवळ स्वार्थपणे. ज्याला चार वाकासारखं म्हटलं आहे की त्यानं सांगतात की परमात्मा वगैरे काहीच नाही, फक्त मरणात अन्य हा मोक्ष हा नसते. शरीरात तोपर्यंत खा प्या राहा मजा करा आणि मरा. ईट ड्रिंक बी मेरी अँड डाय. आजच्या शब्दात सांगायचं बस बस खा आणि मजा करायचं. लाईफ इज टू एन्जॉय असं कर पूर्णपणे ह्या भोगात. म्हणून असुर याचा अर्थ आहे असुसु रमन्ते इति असुराः. असं म्हणजे इंद्रियाच्या विषयामध्येच रमण होतात की ज्याने कोणी त्याच्याकडे त्याचं लक्षच राहत नाही, बस पूर्णपणे याच्यात राहत. पहा तुम्ही कुठे पार्टी बिर्टी असेल तर बरोबर वेळात वेळ काढून जाणार. आपलं हे अवलोकन आहे. मी तुम्हाला काही खोटं सांगत, इकडे असेल तर काहीतरी कारण सांगणार, बाबा नको येऊ काय फरक पडतो जाऊ दे. लेकिन गाडी इतनी नीचे गई है कि मुर्दा वापिस नाही आने वाला. हे कबीर बोलले एका ठिकाणी. ऐकत नाही माणूस आणि असा आयुष्यभर असा घालवत असतो. आणि त्याची फिलॉसॉफी असते यानंतर चारू वाक चांगला बोलणार. आणि तो कसा म्हणतो, यावत जीवेत सुखम जीवेत, जोपर्यंत जगाचं सुखाने जगा. वेदांती म्हणतो ऋणम कृत्वा घृतम पिबेत. पैसा नसेल तर कर्ज काढ, दिवाळी चांगली कर, खाय प्यायला राहू. कोणी सांगितलं भस्मीकृत असे देहस्य पुनरागमनम कुतः. एकदा देह भस्मीकृत आला का हो, पण तो असं नाही समजत की या स्थूल देहाशिवाय सूक्ष्म देह त्याचे आहे, तो मानतच नाही सूक्ष्म देह. पंचमहाभूतापैकी फक्त तो चारच महाभूत मानतो. आकाश तत्व काही तर माहीतच नाही. शिवाय स्थूल शरीराशिवाय सूक्ष्म देहाची त्याला जाणीवच नाही. आणि म्हणून म्हणतो की मरण म्हणजेच मोक्ष. म्हणून आता इथे सूक्ष्म मोक्ष करा आणि संपवा. सर्वसाधारण माणसाला पटते हे प्युअर मटेरियलिझम. आणि त्या माणसाला राहील का निष्ठा ज्ञानाची? ज्ञाननिष्ठा नाही. कर्मयोग म्हणजे ईश्वराची वृत्ती ठेवून ईश्वरासाठी काम करण्याची भूमिका नाही, स्वार्थपरायण फक्त आहे बस. तर त्यासाठी काय गती होईल का? तो तर इथे राहतो आणि एक दिवस तर काय होईल? असुर्या नामती लोका. त्याच्यासाठी लोक ठेवलाय. लोक म्हणजे अनुभवाचं क्षेत्र. तसा मनुष्य लोक आहे. कर्मानुसार जेव्हा पाप पुण्य समान होत असतं तेव्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो. पुण्याचं आधिक्य असतं तो देवलोक किंवा जरा ऊर्ध्वगतीला जात असतो. तमगुणाचा असेल तर कुठे जाईल? तो रसातळाला जाईल, खाली जाईल. अंधेन तमसावृत. अशा त्या नावाचा आसुरी लोकांचं नाव असुसु रमन्ते ती असुराः. इंद्रियेषु रमन्ते. असं तर सगळं तेच, फक्त दुसरं काही नाही. बस पहा खा बस. कधी सत्संग नाही, कधी ध्यान नाही, कधी चिंतन नाही. आणि अंधेन तमसावृत. इन्व्हॉल्व्ड बाय द ब्लाइंडनिंग डार्कनेस. म्हणजे इतकं संपूर्ण अंधकारमय बाहेर आणि आत. जेव्हा माणसाला काहीच समजत नाही तर त्याशिवाय आणखी अंधकार काय असतो? अज्ञानरूपी अंधकाराने आवृत्त आच्छादित झालेला आहे असा तो लोक आहे. त्याच्यासाठी ताम्स ते प्रेत्य अभिगच्छन्ति. प्रेत्य म्हणजे शरीर सुटल्यानंतर. जो प्रेत्य आधार व्यापकतेने एक अनुभवाची अवस्था सोडणं हे त्या अनुभवाचं मरण आहे. दुसऱ्या अनुभवाच्या दालनात शिरणं त्याला म्हणतात जन्म. जरा व्यापकतेने. तुमचं आमचं जीवन या जगात जगत असताना देखील कितीतरी आपलं मरण होतं आणि कितीतरी जन्म होत होते की नाही?
आता तुमचं देखील तात्पुरतं घरी मरण झालं, तात्पुरतं शब्द वापरतो. ते रडत का नाही की परत येतात तुम्ही, असं त्यांची घरचे. आणि तुमचा इथे जन्म झाला कशामुळे, काही नाही काहीतरी थोड्या बहुत वासना होते म्हणून बसावं वाटतं. ज्याला नाही त्याला ओढून आणलं तरी नाही, तो बसेल कुठून तरी, काय करायचं. मग हे आधीची अवस्था सोडणं त्याला म्हटलंय मरण फिलॉसॉफिकली, आणि नवीन अवस्था धारण करणं असं. आणि असं करत करत एक खरोखरच शेवट असं शरीर सुटतं की त्या शरीरात परत यावंच लागत नाही, की येऊच शकत नाही. तो राजा असो की रंक असो की प्राईम मिनिस्टर असो की पदवीर, तिथं खरा कम्युनिझम आहे, बस नथिंग डुईंग. आणि एक दिवस झाल्यानंतर मग त्याला कुठे कुठे जातो. कारण एखाद्या माणसाची बदली झाली आपण सांगू शकतो की ऑन प्रमोशन किंवा डिमोशन डिपेंडिंग अपॉन CR कॉन्फिडन्सली. हा कसा आहे, अगदी ऑफिसच्या भाषेत सांगायचं म्हणजे आई घेऊन जाईल काय, ते आयुष्यभर कशाची जोपासना केली, असुरीत भाव. असुर्या म्हणजे कर्महीन, भक्तिहीन, भोगपरायण असं ज्याचं जीवन आहे. तर ते तामस ते प्रेत्य अभिगच्छन्ति. प्रेत्य म्हणजे शरीर सुटल्यानंतर किंवा ही अवस्था सुटल्यानंतर त्या अवस्थेला प्राप्त करतात की ज्या ठिकाणी संपूर्ण डार्कनेस आहे. एक कल्पना करा, ही एक दिवस सूर्यनारायणांनी कॅज्युअल लीव घेतली, आपल्या भाषेत सांगतो. आपल्याला माहित नाही कुठे मेणबत्ती ठेवली तर कसं होईल तुमचं, अंधेन तमसा वृत. कारण अज्ञानात माणूस ह्या आसक्तीत अहंकारात चाचपडत असतो, कुठे समजतच नाही. आणि ते कसं अंधेन तमसा म्हणजे अंधकारणाने पूर्ण आच्छादित असेल, तसंही अज्ञानरूपी अंधकारणाने संपूर्ण अंतःकरण आच्छादित असेल. बाहेर काय आत काय चाललं त्याला समजत नाही. आणि त्या लोकांना काय म्हटलंय अध्यात्माच्या दृष्टीने, एक याच्या आत्महना जना. जे कोणी आत्मघातकी लोक आहे, सुसाईड म्हणजे स्वतःचा घात करणार आहे. वास्तवात मनुष्य जन्मातच माणसाचं काहीतरी आपण जीवनाचं सार्थक करू शकतो, पण वंचित होत आहे त्याला. आत्मघाती आत्मघात कथम, त्या भाष्यकारी म्हणे अविद्वांसा म्हणजे हे अज्ञानी लोक. कथम ते आत्मानं हिंसंती, की कसं आत्म्याची हिंसा करतात. कथम ते आत्मानं हिंसती, कसा त्याची हिंसा करतात म्हणे. अविद्या दोषेनं म्हणजे अविद्या भरपूर असते अंतःकरणात. आणि विद्यमानस्य आत्मनः तिरस्करणात म्हणजे आपल्या हृदयात तो आत्मा आहे, आपलं परमात्म स्वरूप आहे, त्याच्याबाबत मुळीच जाणीव ठेवत नाही. आणि शंकराचार्यांनी आपल्या भाषामध्ये एक स्टेप पुढे जाऊन सांगितलं की असुरीत लोक नव्हे, सर्वसाधारण माणसही नव्हे, हे देवतामध्ये देखील आत्मस्वरूपाच्या ज्ञानाबाबत जर वंचित झालेली असतील ते देखील असुरच समजायचे. परमात्म भावम अद्वयम अवेक्ष देवादयोपी असुराः. माणसामध्ये तर जाऊ दे, पण पुण्यकर्म केलेले स्वर्गामध्ये असलेले तेच केवळ इंद्रिय लोलुप होऊन राहत असतील आणि ते कधीही आत्मविचार न करता आत्मस्वरूपाची दृष्टी प्राप्त करत नसतील तर ते अपि असुराः, ते देव देखील असुर आहे. आणि ते शंकराचार्य आपल्या भजगोविंद म्हणजे आत्मज्ञान विहीना मूढा ते पच्यंती नरक निगुणा. पाहते काही तत्वज्ञान नाही, जीवनाची व्हॅल्यू नाही, सगळं राहतात. तर माणसाबरोबर येत काय असतं, त्याचे संस्कार येतात. ये जीव है जब जाएगा तो बोले क्या ले जाएगा, बोले वासना ले जाए. वासना म्हणजे संस्कार. याच्या आयुष्यभर कोणत्या वासना आहे, असुरी आहे. आता जन्म कसा होत असतो, जन्म घेणे लागे कशाच्या संगे, वासनेच्या संगे. आसुरी वासना असेल जाईल कुठे सांगा बरं तुम्ही. आसुरी येऊन जाईल. आसुरी मोनिमापन्ना मूढा जन्मनी जन्मनी माम अपाप्य कौंतेय ततो यांती अधमाम गतीम. अधमगतीला प्राप्त होतात. व्याघ्र सिंहादी योनिषु जायंती म्हणताय. असं कसे येतात. समजा मरताना त्याच्यातच असायचं काहीतरी नॉनव्हेज खाऊ, काय तर काही याच्यात फार सवय असते ना. मरण आलं पण इच्छा नाही झाली पूर्ण, आणि इच्छा पूर्ण होईल त्याने शरीर तर घेतलं पाहिजे. मरताना जर असा माणूस गेला की मला राहिलं बघ खायचं,
प्रॅक्टिकल सांगतो तुम्हाला. हे काही परमेश्वर कोणाला मुद्दा मासुरीत घालतो असं नाही, तुम्ही जबाबदार आहे. ॲज यू थिंक सो यू बिकम. सरळ सिद्धांत इकडे. असं नाही की कुठेतरी वर बसला अमक्या दिवशी ते रविवारी तुमचा तसा प्रकार या ठिकाणी हिंदू धर्मात नाही. हे सरळ आहे नियम. तर समजा त्याच्या मनात वृत्ती आली कोणती की मांसाहार राहायला करायचं, तो कोणत्या योनीत गेले देव त्याला, की ज्या योनीमध्ये गेल्यानंतर सकाळी ब्रेकफास्टला मांसाहार, दुपारी लंचला मांसाहार आणि रात्री डिनरला. सांगा कोणती योनी आहे? व्याघ्र सिंहादी योनीची जायचं. सरळ इतकं सूक्ष्म आहे ते. एकच चान्स मिळाला आपल्याला जीवनात. मनुष्य जन्म इतका आहे की त्याच्यातच आपण काहीतरी करू शकतो, पण बिलकुल हे करायचं नाही, याच्यातच सगळं वाहून जातात पूर्ण करा. अच्छा, कोण अज्ञा हा, विचार शून्य हा, याबाबत विचार नाहीत बाकीचा. तर ही अवस्था म्हणजे प्रेत्य अभिगच्छन्ति. प्रेत्य म्हणजे शरीराला सोडून. आणि मरण होणं म्हणजे काय सांगा बरं? एखादा माणूस मरून जातं म्हणजे काय होतं? स्थूल देह इथेच असतो. कधी कधी काही बिमारी होऊन, कधी ॲक्सिडेंट होऊन, कधी पोहताना काही होऊ शकतं माणूस. तिथं फक्त त्याचा देह पडलेला असतो, हातपाय असतात सगळे, पण सूक्ष्म देह त्याला सोडून गेलेला असतो. ही गोष्ट खरी आहे. जे डायव्हर्स ऑफ द सटल बॉडी फ्रॉम द ग्रॉस इज डेथ. स्थूल शरीराला सूक्ष्म शरीराने सोडून जाणं म्हणजे मरण आहे. आता त्या सूक्ष्म शरीरावर कोणते संस्कार असणार? हे अंदाजे संस्कार तसंच. अशा त्याने हे असं करतो म्हणून त्याची मरणोत्तर गती कशी होईल? परत आसुरी योनिमा पन्ना, परत आसुरी योनीला येईल. जमा खर्च लिहिल्यासारखंच आहे. जमा खर्चात कालची शेवटची शिल्लक आज सुरुवातीची होते. खरं आहे ना? आणि आजची शेवटची शिल्लक उद्या सुरुवातीची होणार. शेवट काय शिल्लक राहते आपल्याबरोबर? काहीच नाहीत. आणि मग अशा तऱ्हेनं स्वतःची उन्नती करण्याच्या ऐवजी अवनती करणे यालाच म्हणतात आत्मघात. खऱ्या अर्थाने आत्माचा घात होऊ शकत नाही. आत्मा नित्य आहे, शाश्वत आहे. पण अजून त्याला अज्ञान असेल तर त्याला हा नियम लागू शकतो. वासामची जीर्णानी यथा विहाय. तसं आधी ते एक जीर्ण वस्त्र झालं, दुसरं आपण घालतो. ते कसं घालतो आपण देखील पाहणं. आपल्याला समजा एखादा खेळणार असेल तर सकाळी उठून तो अर्धवट असलेला पॅन्ट आहे की नाही समजत नाही, तो खेळायला जातो, रॅकेट घेऊन येतो. माणूस तोच असतो. पण तिथे खेळायला जायचं म्हणजे त्यांनी वस्त्र बदलवलं, तिथे जन्म घेतला. घरी आल्यानंतर जरा पूजा करत असेल चुकून तर ते घालणार तो सोळ लोक. ऑफिसमध्ये गेलं की काही नसताना आपला नेकटाय वगैरे बांधून चालणार असं करत होतं. एकच माणूस आहे. तसा हा जीवात्मा आपलं वस्त्र घेत असतो. जर तारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे, एक धागा सुखाचा 100 धागे. असं मग हे करत जातो तो. असं करत असतं नाही. आणि शेवट धागा कशाचा घेऊन जातो? आपल्या वासनेचा. वास. एवढं समजलं. खूप आहे, भरपूर, पण एवढं मुख्य पॉईंट. आता अशा तऱ्हेने तिसरा विचार झाला की जे ज्ञाननिष्ठेलाही समर्पित करत नाही आणि कर्मयोग निष्ठाही नाही, केवळ कर्म आणि स्वार्थपरायण होऊन फक्त देहाचे पूर्तच करतात. बस त्याचे शिवाय देहाशिवाय दुसरा आत्मा नाही एवढं समजतात. विचार मुळीच नाही त्या ठिकाणी. तर सतत ही आसुरी वृत्ती असल्यामुळं मेल्यानंतर देखील त्यांना आसुराचं म्हणा. असं अज्ञ हा विचार शून्य हा कामिन हा लोक हा जना प्रेत्य मरणम प्राप्य मरण परांतर तान नामरूपादीन देहादीन असुर हा असुर भावम गतः. असं याच्यावरून हे लक्षात ठेवण्यासारखं आहे की गती अधोगती आपल्या साधनेच्या दिशेवर अवलंबून आहे. बस. आता पुढचा जो आहे विचार म्हणजे विचारधारा, विचारतरंग, तो आपल्या जो ईशावास्य म्हटलं आहे, ईश्वर आहे, परमात्मा आहे. आता हे शब्द लक्षणेने एकच आहे. ईश्वर, ब्रह्म, आत्मा, परमात्मा. पण आपल्याला चिंतनाने जर आपलं त्याच्याकडे मन वळवायचं आहे तर आपल्याला हे स्पष्ट झालं असलं पाहिजे की त्या परमात्म्याचं स्वरूप काय आहे. ध्यान सगळेच करतात. डोळे बंद केले म्हणजे ध्यान आहे का? पण ज्याचं मला ध्यान करायचं आहे, ज्याचं मला ज्ञान संपादन करून या जन्ममरणाच्या प्रक्रियेतून किंवा ह्या उच्चावचनाच्या प्रक्रियेतून मुक्त व्हायचं आहे, तो
निर्विकार असलेला परमात्मा त्याचं स्वरूप काय, त्या आत्म्याचं स्वरूप काय, ते आता सांगण्यासाठी पुढचा विचार तरंग चौथा मंत्र नंबर 4 ते 8 त्यात आता निर्देशन करत आहे आपल्या आत्मस्वरूप. बरीचदा आपण ऐकलं आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप. तर चला त्याच्यापैकी मुख्य मुद्दे भरपूर हे करता येईल त्याच्यावर विवरण, पण मुख्य मुद्दा आपला चिंतनाच्या दृष्टीने. आणि ध्यान करत असताना देखील साधकाला हे समजलं पाहिजे की मी कोण आहे आणि कोण नाही. म्हणून सांगण्याची पद्धती तो परमात्मा काय आहे आणि तो काय नाही हे सांगण्याची पद्धती आहे. आणि जसं कोणाची ओळख करून देत असताना माहीत असलेल्याचा उपयोग करून माहीत नसलेल्याची ओळख करून देतात, फ्रॉम नोन टू अननोन. तसं आता आपल्या भाषेत सांगत आहे ऋषी, पण त्यांची भाषा कुठल्याही भाषेच्या पलीकडे असल्यामुळं जणू काही कधी कधी विरोधाभासात्मक भाषा या ठिकाणी वाटते आपल्याला पाहत. आणि म्हणून सगळा श्रवणाचा विषय आता पाहता पुढे म्हणत आहे मंत्र नंबर 4. अनेजदेकं मनसो जवीयः नैन देवः आप्नुवन् पूर्वमर्षत् तद्धावतो अन्यान् अत्येति तिष्ठत् तस्मिन् अपो मातरिष्वा ददाति. तत् म्हणजे ते परमात्मतत्व किंवा आपल्यामध्ये असलेले आत्मतत्व. ते कसं आहे, तो परमात्मा म्हणजे परमेश्वर, ईशा, आत्मा हे एकच समान आहे. अनेजत एजरू कंपनी म्हणजे कंपन आहे ज्यात परिवर्तन आहे, ते एजत म्हणजे हालचाल करणारा. परमात्मा कसा आहे, अचल आहे, मोशनलेस म्हणजे त्याला काही हालचाल नाही. आणि तुम्ही समजू शकता की जी वस्तू अ बिंदूच्या ठिकाणी आहे आणि ब बिंदूच्या ठिकाणी नाही, तर अ पासून तर ब पर्यंत हालचाल होऊ शकते. परमात्मा कसा आहे, सर्व व्यापक आहे, त्याची सत्ता सगळीकडे. आता जो सर्व व्यापक आहे त्याने जायचं कुठे, म्हणून अचल. नाही तर आपले का बरं देव आपले एका ठिकाणी बसून असतात असा अर्थ नाही त्याचा. आकाश सगळ्याच ठिकाणी, वारा देखील सगळ्याच ठिकाणी. म्हणून कधी कधी आपल्या उपनिषदात वायू यथेकम भुवनम प्रविष्टम भूत रूपम रूपम प्रतिरूप बहिश्च एकच तथा सर्वभूतांतरात्मा असा सगळ्याच्या अंतर्यामी वारा. पण आपण त्या वाऱ्याला देखील कंडिशन करतो. कोणता, ह्या एअर जपान, हा एअर मॉरिशियस, एअर इंडिया. कसा एकच आहे ना, तसा आकाश कसं एक आहे ना. आकाशाला जो गवस निघालतो तो कसा आहे, सगळ्याच ठिकाणी आहे. जो सर्व व्यापक आहे त्यांनी कुठे जावं, जाण्याची आवश्यकता आहे का, इथे आहे तिथे आहे. म्हणून पहिल्यांदा मी जेव्हा गेलो मॉरिशसला, त्याला ते गुरुजान लगेच हो स्टार्टेड फ्लाइंग, छान हसले गुरुदेव त्यावेळेस. अब्रॉड त्यांची फ्लाईट मोठी छान होती, सगळं टिकल करून द्यायचं. मग म्हणतो स्वामीजी वाटेत द्या, जे इथे आहेत तसं तिथे आहे असं जरा सांगितलं त्याला. मग हसले ते, तेच आहे म्हटलं इथे तिथे आपल्या कृपेने एकदम हसले. खूप सांगितलं एका वाक्यात. तसं तर आपल्याला वाटतं की आपण जातो, पण तिथे सुद्धा आहे ना. समजा विसा काढून अमेरिकेत येईल, तिथे त्याचीच सत्ता आहे की नाही. आणि तो सर्व व्यापक आहे, सर्व सत्तामान आहे, तर त्याने हालचालीचं काही आवश्यकता नाही. म्हणून न एजत, म्हणून अनेजत. अनेजत म्हणजे तो अचल आहे, निश्चल आहे. म्हणजे भाष्यकार म्हणले अचलम असंसारी. संसार म्हणजे परिवर्तनशील, असंसार म्हणजे चेंजलेस, परिवर्तन राहील. एक एक शब्द तुम्ही इथं भाष्य घेतलं म्हणजे आणखी म्हणजे मनसहा जवीया. परत काय म्हणजे एकम. आता किती आहे परमात्मे, सत्य दोन असू शकत नाही, एकम. जसं आकाश कसं आहे, एक आहे. ढग अनेक असू शकेल,
आपले विचार वेगवेगळे असतील, भावना वेगवेगळ्या असतील, आपलं परसेप्शन वेगळं असू शकेल शरीर, पण आपल्यामध्ये असलेलं चैतन्य कसं आहे, एकम एकमेवा द्वितीयम. याच्यात अर्थ आहे त्यात कुठल्याही प्रकारचे भेद नाही. सजातीय विजातीय स्वगत भेदरहितम. बरेच बाकीच्या जगामध्ये पाहतो सजाती भेद, तसं गायी असतात, काही जर्सी गाई आहे, काही आपल्या गावरानी गाई आहे, तसं काही पपया असतात. पपई एकच आहे जात, पण त्याच्यात देखील काही पिवळ्या रंगाची, काही नुसती लाल दिसणारी पण खाल्या काही चव नाही असे असतील. चालेल म्हणजे त्याच्यात असलेला म्हणतात सजाती भेद. त्या फळांची आपल्याला जर माणसाची तुलना करावी तर हे वृक्षाची जाती आणि मनुष्याची जाती, जनावर आणि माणसाची जाती फरक आहे. जरी माणूस जनावरासारखा कधी वागत असला तरी खूप फरक आहे. देवाने आपलं डोकं खांद्यावर ठेवलं त्यातही तुर्या घेऊन ये. याला म्हणतात विजाती भेद आणि स्वगत भेद. हे शरीर म्हणजे हात नव्हे, हात म्हणजे पाय नव्हे, पण त्याच्या अंतर्यामी त्याला एकरस असलेला आत्मा कसा आहे, एकम पहा. आता सरळ सांगायचं म्हणजे आपल्या भावना विचार आपलं शरीर प्रत्येकाचं वेगळं असू शकेल, पण त्याच्यामागे असेल चैतन्याची ज्योत कशी आहे, एकच एकम. म्हणून त्यात तीनही भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही आणि स्वगत भेद. म्हणजे हे शरीराच्या पुर्जाला भेद आहे, पण इथे मी आहे इथे मी आहे असा तो हम आहे. आणि मग तो जर सर्व व्यापक आहे तर कसं आहे, मनसहा जविया जविया जवनशील म्हणजे अत्यंत वेगवान आहे. सगळ्यात फास्टेस्ट जर असेल तर माणसाचा माइंड आहे. एखादा माणूस जेलमध्ये असेल तर म्हणता येत ना तो जेलमध्ये आहे, मग तिथून तो फिरक्या घेत असतो की दिवाळीला काय केलं असेल माझ्या घरी. म्हणजे विद्युतपेक्षाही मनाचा वेग भरपूर आहे. कसे कसे विचार येतात तुम्हाला मी आत्ताच सांगा. म्हणून मनापेक्षा म्हणजे ह्या सूक्ष्म शरीरापेक्षा तो व्यापक आहे. थोडक्यात सांगायचं मन म्हणजे संकल्प विकल्पात्मक मन. कुठले कुठले संकल्प मनात येतात, कुठले विकल्प येतात. आणि मन म्हणत असताना व्यापकतेने अर्थ घ्या. मनाचे चारही कप्पे विचाराचे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. जेव्हा वृत्तीमध्ये संशय असतो आपल्या, तेव्हा म्हणत आपण मनाच्या स्तरावर हे करू की करू नये. मन निर्धार होत असतो, निश्चय होतो की नाही हे करायचं ठरवलं, निश्चय म्हणजे बुद्धी. आधीच झालेलं स्मरण होत असतं त्याला म्हणतात चित्तम. आणि त्याच्याशी जुळून आपली वृत्ती होते तो आपला अहंकार. तर त्यालाही ते प्रकाशित करणे असं म्हणून तो काय, त्या मनापेक्षा हे आत्मतत्व जविया म्हणजे वेगवान आहे. मन कुठे जाण्याच्या आधी देखील ते आहे. माझं मन त्या झाडाकडे जायच्या आधी झाडाच्या तिकडे त्याचं अस्तित्व आहे, आणि ज्या डोळ्यांनी मनाने पाहतो त्याच्या मागे असते. असं जरा व्यापकतेने पहा. आता सगळा बॅकग्राऊंड तुम्हाला तयार आहे. एन देवहा न आपनुवन. देवहा एन म्हणजे देव त्या आत्मतत्वाला पकडू शकले नाही, म्हणजे प्राप्त करू शकत नाही. देव याचा अर्थ दोन अर्थाने, ज्योतनाथ देवा इत्यर्थ. जसं प्रत्येक ज्ञानाची एक एक इंद्रिय देवता आपली. श्रवणाची देवता श्रवणेंद्रिय कान आहे, पाहण्याची देवता नेत्र आहे. असे पाचही ज्ञानेंद्रिय देवता देखील त्याला. कारण काय आपल्याला हे समजण्यासारखं आहे की इंद्रियापेक्षा मन सूक्ष्म आहे. मनापेक्षा जर तो वेगवान आहे तर नक्कीच इंद्रियापेक्षा देखील त्याची व्यापकता अधिक आहे. म्हणून इंद्रियाचा तो विषय नाही सांगायचा त्यांना. शुद्ध परमात्मा तत्व देव हा येणत त्या आत्मतत्वाला देव देखील म्हणजे निर्णय इंद्रिय देखील त्याला पकडू शकत नाही, त्याला गाठू शकले नाही. कारण काय पूर्वमर्शत. ते डोळा तिथे पोहोचण्याच्या आधीच ते आधी पोहोचलेलं आत्मतत्व. कानाने शब्द ऐकण्याच्या आधीच त्या शब्दाला त्याचे अस्तित्व आहे, कानाच्या मागे अस्तित्व. तद धावत अन्यान अत्यति तिष्ठत. की तत् तिष्ठत ते एका ठिकाणी असून अन्यान अत्यंत बाकीचे धावत असताना, म्हणजे इंद्रिय डोळे पाहतात, कान ऐकतात, आपलं वाचा बोलत असते, पण मन त्याच्या मागे असताना आणि मनाच्या मागे असलेले चैतन्य ते आहे ठिकाणी तसंच असतं. आणि तस्मिन अपहा मात्र विश्वाद जाते. तस्मिन म्हणजे त्या परमात्म्याच्या सत्तेने
मातरिश्व म्हणजे वायू अपहा ददाती, त्याच्या सत्तेने राहून वायू प्राणांना कर्माची धारणा देतो. म्हणजे ते तर आतला अर्थ आहे, पण शब्दचा अर्थ काय झाला की त्याच्या सत्तेने वारा पाण्याला सपोर्ट म्हणजे आधार देतो. पहा, पंचमहाभूतापैकी वारा हे सूक्ष्म आहे. सूक्ष्म हे स्थूलाला आधार देणार असतं. म्हणतात वारा हे आंतरिकतेने कशाचं प्रतीक आहे? आपल्यामध्ये असलेल्या प्राणात्म्याचं. तो प्राणात्मा म्हणजे तो सूत्रात्मा सगळ्यामध्ये आहे परमात्मा, आणि तोच प्रत्येकामध्ये जीवरूपाने. आणि प्रत्येक जीवाला आपलं कर्म कायेनी कार्य करत असताना असो, वाचेनी बोलण्यात असो, मनाने विचार करण्यात असो, त्याच्या शक्तीमुळं हे सगळे आपले हे इंद्रिय कार्य करू शकतात. मातरी अंतरिक्षे श्वेती ती मातरिश्व म्हणजे हा आकाशाच्या आधारे जो भ्रमण करतो तो पाण्याला. म्हणजे का तुम्ही आता पंचमहाभूताचा विचार करा, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ते आधीचं सूक्ष्म हे स्थूलासाठी कारण असतं. दोनच उदाहरणं घेतली या ठिकाणी प्रतिकात्मक सांगण्यासाठी की हे वारा म्हणजे आपल्या मातरिश्व म्हणजे वारा म्हणजे आपल्यामध्ये अंतरिमे असलेला प्राणात्मा. त्याला सर्व व्यापकतेने म्हटलं, त्याला हिरण्यगर्भ म्हणजे सूत्रात्मा. प्रत्येक जीवाला आपल्या आपल्या कर्म करण्याची क्षमता देतो. पाणी हे कर्माचं प्रतीक आहे. म्हणून पहा ना, कुठलंही कर्मकांड करायचं असेल तर पाण्याशिवाय जमत नाही. म्हणजे प्रत्येक जीवाचे कुठलेही जर कर्म असेल तर तस्मिन म्हणजे त्या ईश्वराच्या सत्तेने प्रत्येकाला आपलं आपलं कर्म करण्याची त्याला क्षमता प्राप्त होते. तस्मिन आत्मनी मातरिस्वांचे सूत्रात्मा हिरण्यगर्भ सगळ्याला तो आधारभूत राहून बाकीचे आपापले काम करतात. आणि जसं कार्य करतो माणूस तसं त्याला मग त्याचं फळ मिळत असतं. पुण्येन पुण्यम लोकम नयती, पापेन पापम लोकम. चांगलं कर्म केलं तर त्याला सुख मिळेल, वाईट कर्म केलं तर दुःख भोगतो. पण तो त्याच्यामुळे आता देव याचा अर्थ जरा व्यापक नाही. देव म्हणजे नाही आपला जो मंदिरात दिसतो तो नाही. द्योतनाथ देवा इत्यर्थ. जसा पिंडामध्ये देवता आहे तशाच ब्रह्मांडात देवता आहेत. तसं श्रवणाची देवता आपले कर्णेंद्रिय आहे, त्याची देवता आकाश आहे बाहेरच्या. रूप पाहण्याची देवता जसं नेत्र आहे तशी त्याची देवता ब्रह्मांडामध्ये सूर्य आहे. म्हणजे सूर्य आणि हे ब्रह्मांडामध्ये आणि पिंडामध्ये असलेले हे नेत्र दोघाचा अधिष्ठाता कोण आहे? तो नारायण आहे, तो ईश्वर आहे. त्या आत्मसत्तेने ते सत्तावान होऊन सगळे कार्य करू शकतात. भरपूर आहे, पण थोडक्यात मुख्य मुद्दे सांगतो. आता त्यात आत्म्याची दोन्ही सोपाधिक उपाधित यांनी उपाधिच्या द्वारा असलेले प्रकटन आणि उपाधिरित असताना ते कसं आहे त्याचं स्वरूप पुढे याच्यात आणखी सांगत आहे. आता ही तर याच्या ठिकाणी तर डायरेक्टली विरोधाभास आहे. मागच्याच्या देखील विरोधाभास आला. कसा पाहतो मी. पहिल्यांदा पहिल्या शब्दाने म्हटलं आहे अनेजत, तो निश्चल आहे, अचल आहे, कुठे जात नाही. आणि दुसऱ्या ठिकाणी काय म्हटलं? मनसोजविया, मनवून त्याचा वेग आहे. माणूस चलायमान झाल्याशिवाय वेग मोजता येतो का? आहे ना. आता हे सुद्धा आपण विचार केल्यानंतर लक्षात येतं. आता पुढच्या याच्यात तर डायरेक्टली विरोधाभास आहे. पुढच्या याच्यात पहा तो आहे कसा परमात्मा. आता सांगत तदेजती तन्नैजती तद्दूरे तदु अंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः. तत् म्हणजे ते परमात्म तत्व, आत्मतत्व. एजती, एजूर कंपनी, ज्यात कंपन होत आहे, ज्यात चलायमानता आहे. म्हणजे मागचा शब्द परत रिपीट केला ठिकाणी की ते आत्मतत्व. मागे त्यात म्हटलं की अचल आहे. आता काय म्हणताय ऋषी? तदेजती, ते फिरतं. आता दुसऱ्या श्वासात तेच ऋषी म्हणतात काय? तन्न एजती. एवढं तर समजतं संस्कृत. न लावला म्हणजे नकारात्मक. इथे आपल्याला त्रास होतो.
ते फिरतं, ते फिरत नाही, ते हालचाल करतो, ती करत नाही. नक्कीच तुमचं डोकं फिरलं असेल असं म्हणजे वरवर विचार करणाऱ्या माणसाला नक्कीच वाटणार ही काय प्रकरण आहे. परत आणखी एक विरोधाभास, तद दूर आहे तदू अंतिके, ती खूप दूर आहे आणि ती जवळ आहे. तर काय आहे म्हणजे म्हणून मॅक्स मुरलनी गुरुपासून हे वाचण्याचे ऐके जेव्हा त्यांनी जेव्हा पाहिलं तर त्याने एक रिमार्क मारला, म्हणतात की दिस मस्ट बी द ब्लॅबरिंग ऑफ द ऋषीज इन द अर्ली एजेस ऑफ इन द अर्ली एज ऑफ देअर चाइल्डहुड. की ऋषीमुनी बरळले असतील कारण पाहणार असा तुम्हाला वाटले हे वरवर पाहणार. म्हणून हा विषय श्रवणाचा ऐकलेच होतं की ते एज ती म्हणजे उपाधीच्या दृष्टीने पाहिलं तर ते फिरतं. पहा तुम्ही आता समजा मी जर कारमध्ये बसतो नाही तर इचलकरंजीला चाललो आणि म्हणजे मी असं विधान केलं की मी फिरतोय आणि मी फिरत नाही, तुम्ही नक्की माझ्याकडे पाहणार की बरोबर आहे का तुम्ही. मी म्हणाल बरोबर आहे, फक्त ज्या स्टँडपॉईंटने बोलतो त्या दृष्टीने पहा. मी जिथं बसलो आहे त्या ठिकाणी न एज येते, मी फिरत नाही. पण या कारच्या उपाधीच्या दृष्टीने पाहिलं तर मी फिरतो. समजला आता. तसे तुम्ही आम्हाला 3 उपाधी आहे, स्थूल देहाची, सूक्ष्म देहाची, कारण देहाची. त्या दृष्टीने तो जागृत, स्वप्न, सुषुप्ती अनुभव घेत असतो मायेमुळून. तर त्या एज येते मायेने. पण परमार्थता न एज येते. फ्रॉम द ॲब्सोल्यूट स्टँड पॉईंट देर इज नो मुवमेंट इन द कॉन्शियसनेस. त्याच्या येते तर नाही एज येते. तद दोरे अज्ञानी माणसाला खूप दूर वाटतो की बाबा हे कठीण आहे, डोक्यावरून जातं, नको तो आता. हे प्रॉब्लेम कशामुळे आहे का त्याच्यामुळे ते खूप दूर आहे. अज्ञानी माणसाला दूर आहे आणि ज्ञानी माणसाला ते त्याचं स्वरूप आत्मस्वरूप असल्यामुळं त्यासारखं आणखी जवळ काहीच नाही. सांगा ना तुमचं अंतर तुमच्यापासून किती आहे. आणि थोडंसं अंतर रिड्यूस करा. स्थूल देहाच्या दृष्टीने आपल्याला आपण अंतरलो सूक्ष्मात कारण देह, त्याच्या मागे जे देहातीत वस्तू आहे ती कशी आहे, ते आपलं स्वरूपच आहे. म्हणून तदु अंतिके, अंतिके म्हणजे अत्यंत समीप आहे, जवळ आहे, ते आपलं स्वरूपच आहे त्याचं. बाकीच्या सगळ्या गोष्टीला मी नाकारू शकतो पण मी आहे याला कोणी नाकारू शकत नाही. मी आहे पण मी स्वतःला जाणतो की नाही, मी स्वतःला जाणतोय म्हणजे मी आहे हे ईश्वराचं सत्स्वरूप. मी जाणतोय ईश्वराचे चित्त म्हणजे ज्ञानस्वरूप आणि मी स्वतःला प्रिय आहे, कधीही अप्रिय नाही. हे आनंद स्वरूप आहे, हे आपलंच स्वरूप आहे. किती दूर आहे, आपलं स्वरूप आहे. आणि म्हणून तद अंतरस्य सर्वस्य, ते सगळ्याच्या अंतर्यामी आहे. आणि तदु सर्वस्य अस्य बाह्यतः, की ते सगळ्याच्या अंतर्यामी आहे आणि सगळ्याच्या बाहेर आहे. उदाहरणाने बरोबर लक्ष येईल. घटामध्ये असलेलं आकाश, सांगा बरं कुठे आकाश. फक्त सापेक्षतेने पाहिलं तर घटाच्या आत आहे आणि बाहेर आहे, पण घटाच्या कणाकणात देखील ते आहे. लाटेकडे पाहिल्यानंतर लाटेच्या वर देखील पाणी आहे, आतही पाणी आहे आणि अंतर्यामी म्हणजे आतही बाहेर. खऱ्या अर्थाने आत बाहेर हा काय म्हणतो सापेक्षतेचा शब्द आहे, उपाधीचा असेल. पण उपाधी असताना देखील ते चैतन्य तसंच निर्विकार आहे आणि उपाधी असताना निर्विकार आहे. जसं बल्ब नसताना देखील इलेक्ट्रिसिटी निर्विकारच आहे, पण बल्बमधून जरी कार्य करत असेल तरी बीज निर्विकार आहे. उद्या बल्ब फुटेल पण बीज काही फुटत नाही. बल्ब फ्यूज होईल पण वीज काही फ्यूज होत नाही. तसं तुमचं मन कन्फ्यूज होईल, गोंधळ, पण चैतन्यात काही फरक पडत नाही. असं जे आहे म्हणजे सर्वच याचा अर्थ सर्व परिस्थितीमध्ये त्याची निर्विकारता कायम आहे. 2 गोष्टी सांगते, उपाधी असताना नसताना देखील ते आहे, ते फिरताना दिसतो. माया आणि तिचं कार्यातून जात असताना, माया आणि काही कार्य नसताना न एजती आहे तसंच आहे. तेच सगळ्याच्या अंतर्यामी आहे, सगळ्याच्या बाहेर आहे, आकाशवत असं उपाधिवशात चलती आणि निरुपाधिकत्वात निरुपाधिकत्व असल्यामुळं त्या ठिकाणी चलयमानता नाही, शुद्ध स्वरूप आहे. ते सगळ्याच्या अंतर्यामी असलेल्या आकाशासारखं आहे. म्हणून संतांनी म्हटलं की आकाशवत अनंतोहम घटवत प्राकृतम जगत. आकाशासारखं आपलं अनंत स्वरूप आहे, घटासारखं हे प्राकृत जगत इन्क्लुडिंग बॉडी आहे.
एतत् तत्वोपदेशेन न पुनर्भव संभवा, असा त्याला तत्वोपदेश हृदयात ठसला असेल, त्याला पुनर्भव म्हणजे जन्म मरणाची प्रक्रिया तिथे राहत नाही. इथपर्यंत आपल्याला आता असं तत्व जर आपण अनुभवलं किंवा त्याची दृष्टी प्राप्त झाली तर तो देखील या जगात राहत असतो. कारण काय की आत्मतत्व सगळ्यामध्ये सारखंच आहे. फक्त अंतःकरणाची शुद्धी होऊन ती दृष्टी प्राप्त करणाऱ्याला त्याची दृष्टी बरोबर असते, नसेल तर त्याला समजत नाही. तर ज्याने हे आत्मतत्वाची दृष्टी प्राप्त केली त्यासाठी सृष्टी तशीच असते. तर तो कसा पाहतोय सृष्टीमध्ये त्या दृष्टीने, आता त्याचं 6 आणि 7 या 2 मंत्रात निर्देशन केलंय. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. असं सांगता या की जो कोणी साधक असेल, जो जिज्ञासू असेल, त्याला एवढे संस्कार झाले, समजलाय की सगळ्यामध्ये ईश्वर तत्व एकच आहे, तेच आपलं स्वरूप आहे. सर्व जर ईश्वरमय आहे तर मी देखील ईश्वरापासून वेगळा राहू शकत नाही. आपल्यामध्ये असलेला हा अहम आत्मतत्व देखील तेच आहे, जे बुद्धीच्या मागे प्रकाशक असलेला प्रत्येगात्मा आहे, तोच सगळ्यामध्ये आहे. तो सर्वाणि भूतानि आत्मनि एव अनुपश्यते. तो आत्म्यातच म्हणजे आत्म्याच्या अस्तित्वामुळे सगळ्याचं अस्तित्व आहे असं त्याला स्पष्ट होत असतं. सर्वाणि भूतानि, आता या म्हणजे भाष्यकारांनी स्पष्ट केलं आहे, या पुरुष हा विवेकी विवेकशील पुरुष आहे. सर्वाणि म्हणजे सकलाने, संपूर्ण जगत, जे बाह्य जगत आहे तसंच आंतरिक जगत आहे, व्यक्तिगत स्तरावर असो किंवा ब्रह्मांडाच्या स्तरावर. भूतानि भवन धर्मकानी होण्याच्या प्रक्रियेत अस्तित्वया प्रतीयमानानी. अस्ति म्हणजे सगळ्याच्या मागे अस्तित्व एक आहे. काय अस्तित्व आता हे बदलत आहे, पण प्रत्येकामागे असलेले एक्झिस्टन्स अस्तित्व एकच आहे. असे ज्याला हे सत्ता समजून सगळ्यामध्ये हे आत्मतत्व सत्ता रूपाने सारखं आहे असं अनुपश्यती. जसं राम हा गच्छती लक्ष्मण हा अनुगच्छती. राम जातो, लक्ष्मण त्याला फॉलो करतो. तसं आपल्या ध्यानाच्या अवस्थेत एकरूपता पाहून मग व्यवहारात पाहत असताना त्याच्यानुसार सगळ्या याच्याकडे पाहतो की आत्मवत सर्वभूते. आत्मनी म्हणजे स्वस्मिन स्वरूपी. जसं लाटेला अंतर्मुखून जेव्हा समजलं की आपलं स्वरूप आहे पाणी, आणि सगळ्या लाटांकडे पाहून काय म्हणत ती की जसं आपलं पाणी स्वरूप आहे तर सगळ्याच्या अंतर्यामी हे पाण्यासारखं असलेलं तत्व आहे. अशीच अनुपश्यती कल्पितम इति पुन्हा पुन्हा अनुसंधानम करोति. भाष्यकार म्हणते की वारंवार ते हे मनाचा सगळा खेळ आहे, बाकीचा मायेचा देखील खेळ आहे. पण आत्मतत्व कसं आहे की त्याच्यात काहीही परिवर्तन नाही. मग सर्वभूतेषु च आत्मानम, मग आपल्यामध्येच नाही, आत्मवत सर्वभूतेषु, सगळ्याच्या अंतरिमी आत्मतत्व एकच आहे. मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः. तर काय होईल, काय लाभ होईल त्याला, तत्व न विजुगुप्सते. अशी जर दृष्टी त्याला प्राप्त झाली तर तत्व न विजुगुप्सते म्हणजे घृणाम न करती, तो कोणाची घृणा करत नाही. गुरुदेवाने लिहिलं आहे की काही नसेल तेवढे 1-2 मंत्र पाठ करा आणि जीवनात उतरवायचा प्रयत्न करा. कसं पाहायचं जगाकडे, का जगात प्रत्येक ठिकाणी स्थिती परिस्थिती व्यक्ती समाज घटना वेगवेगळ्या घडत असतात. पण ज्या पडद्यावर सगळा खेळ चाललाय तो पडदा कसा, स्क्रीन बिलकुल निर्विकार आहे. पाहिजे स्क्रीनवर निरनिराळ्या प्रकारचे तुम्हाला सिनेमा पाहायला मिळतात. काही आग लागलेली तर काही बरसात सध्या ऐकलं, पण त्याच्यात काही फरक पडत नाही. ज्याचं ह्या पडद्यावर लक्ष आहे तो तुम्हाला त्याच्यावर हा केवळ आभास आहे बस, बाकी आपल्या मनात. म्हणून भाष्यकार म्हणजे का अनुपश्यते याचा अर्थ आहे कल्पितमिती पुन्हा पुन्हा अनुसंधानम करोती, की हे सगळं नेदम कल्पितत्वानं सत्य. माझ्या मनाचाच एक भाग आपला शत्रू झाला असतो, दुसऱ्या मित्रासारखा म्हणतो. मला स्वप्नात आपल्याला सगळ्या प्रकारचे रोग दिसतात, जाग झाल्यानंतर आपण त्याच्याकडे कसं बघतो तशी दृष्टी होती. आणि सर्वभूतेषु म्हणजे सर्व दृश्येषु, सगळे जे बाहेर दृश्य आहे शब्दस्पर्शादी आत्मभावनांचं मनाच्या असलेलं दृश्य आहे, विचार आहे.
आत्मानम अहमेव इदम सर्वमिती, हे आपलं आत्मतत्व सगळ्यामध्ये. सर्वात्म भाव अनुपश्यती अनुजानती, सहा पुरुषा कोणी का असे ना, या जातीचा, या जमातीचा, या देशाचा त्याच्याशी संबंध आहे. ततः त्यानंतर न विजुगुप्सते न निंदते, अयम अज्ञः मूर्खः आणि अयम विद्वान, असं नाही. ते सगळ्यामध्ये एक आहे. अज्ञानी माणसात ज्ञानी माणसात ती एकच तत्व आहे. आणि म्हणून घृणाम न करू ती. पण जिथे आपलेपणा आहे ना, तिथे आपल्याला घृणा वाटत नाही. लहान मुलगा देखील किती प्रेम करतात मी त्याच्यावर, आणि याच्यातून हे आत्मप्रेम आहे. बाकीचं बंधुप्रेम वगैरे ते सगळं सापेक्ष आहे. मित्राचं प्रेम देखील सापेक्ष आहे. तो म्हणतो मला कोणी काही खिलवतो, पैसे देतो, झाला, उद्या झालं की सुटलं ते. पण हे आत्मप्रेम न तुटणार आहे. माझ्यामध्ये तसंच ते आत्मतत्व आहे. म्हणून न विजुगुप्सते म्हणजे घृणाम न करूती. आपल्या व्यतिरिक्त काय असेल तर घृणा वाटते. काय दुसऱ्याला समजा काही फोड झाला असेल किंवा गळू झाला असेल, आपल्याला झाला इथे सगळ्याच ठिकाणी येतो. इथे मी आहे, इथे आहे. जसे यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, का त्याची दृष्टीत हे विश्वाची माझे घर, अशी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर. आपण पुढे येणार आहे याचा आणखी व्यापक रूप. असं काय उद्या आपण फक्त आपल्या दृष्टीने पाहतो. आणि मग त्या ठिकाणी समजतं कोण कसं आहे लक्षात येते. त्यात अधिक सूक्ष्म पाहायला बरोबर. घृणाम न करू ते चालायचं. कारण सगळ्याच प्रकारचे लोक पाहिजे आपल्याला. सगळे स्तुती करणारे असतात तर निंदा करणारे कोण असणार. सगळेच नमस्कार करणार, सगळ्या प्रकारचे लोक असतात. पण घृणाम न करू ते. आणि जिथे आपला म्हणलंय त्या ठिकाणी घृणा नाही. पण तुमच्या दुसऱ्या मुलाला काय, पण तुमच्या मुलाला काही नाकातच आहे, बाळा ये नाकात असेल. कधी कधी त्याने केळी खाऊन जरा थोडंसं मिठासारखा स्वाद जरी आला, आपलं जिथे आपुलकी आहे तिथे हे नाही. प्रेम फार महत्वाचा आहे. नाही तर पोथी पडपड जगमुआ पंडित भयानक होय, ढाई आखर प्रेम के पढे सो पंडित होय. असं ते प्रेम आहे. आणि नाही समजलं तर ठीक आहे, नाही समजलं तर काही फरक पडत नाही. त्याच्यात 34 त्याची दृष्टी त्याची खरं. आणि म्हणून तत्वून विजुगुप्सते हे झालं. इव्हन इंटलेक्च्युअल देखील आपल्याला ज्ञान झालं. आता ॲक्च्युअल झालं. ते ॲक्च्युअल म्हणजे तीच आपलं स्वरूप आहे. कुठल्या पहिल्यांदा परोक्ष ज्ञान होत असतं सगळ्यामध्ये, की माझ्या बुद्धीच्या मागे जो प्रेरक आहे तो सगळ्याच्या मागे. प्रत्येकाच्यात कोणाचा रजगुण आहे, कोणाच्या तमगुण आहे, कोणी सत्वगुण आहे, म्हणून हे भेद दिसणार. सगळं जर त्याचं प्रकटन, कशाला मी घृणा करू, अशी आवश्यकता आहे आपल्याला. कदाचित त्याची आवश्यकता असेल असं, त्याच्यामुळे घृणाम न करू. ती आता म्हणजे बुद्धीच्या स्तरावर देखील हे विक्षेप दूर करायचं उत्कृष्ट साधन आहे. आता बुद्धी नाही, पण आपल्या स्वरूपाची स्थिती, त्या आत्मा एव अभूत विचारता. पुढचा 5 श्लोक थोडी पुढची ॲडव्हान्स भूमिका सांगत की असं करता करता तो त्या स्वरूपाच्या स्थितीला प्राप्त झाला. तर काय होतं पहा पुढच्या. यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत विजानतः तत्र को मोहक शोकः एकत्वमनुपश्यतः. आता आणखी तेव्हा पहिल्यांदा थोडीशी बौद्धिक दृष्टी असते, पण ती मॅच्युअर होऊन परिपक्व होऊन तेच आपलं स्वरूप आहे अशी पूर्णपणे त्याची दृष्टी झाली. यस्मिन म्हणजे यस्मिन यदा, ज्या काळामध्ये, ज्या क्षणामध्ये, यस्मिन काले, एक क्षण येतं जीवनात की आता आपण त्याच्याशी तदा करून जातो. सर्वाणी भूतानी आत्मा एव अभूत. आता पण नुसतं इंटलेक्च्युअल होतं की सगळ्यामध्ये हे आत्मतत्व आहे म्हणून आपण कोणाची गुन्हा करू नये वगैरे. आता इट हॅज बिकम ॲक्च्युअल. पहिले इंटलेक्च्युअल होतं, आता ते आपलं स्वरूप आहे समजलं. शास्त्र आणि गुरुपदेशाचा गुरुचा प्राप्त करून विजानता. विजानता सर्वात्म भावम गतस्य, सर्वात आत्मक तत्व आहे अशी ज्याला ही दृष्टी प्राप्त झाली. सर्वाणी भूतानी चराचराणी, चर आणि अचर. चर म्हणजे ते प्राणयुक्त आहे, अचर म्हणजे जड वस्तूमध्ये देखील त्याचं अस्तित्व आहे. आ ब्रह्मस्तंभ पर्यंतानी, खूप व्यापक त्यांनी
भाष्यकाराने स्पष्ट केलं. म्हणजे ब्रह्मदेवापासून तर लहानच्या काटकीपर्यंत, मुंगीपर्यंत ही त्याची सत्ता आहे. चराचरामध्ये आपलीच आत्मसत्ता आहे असं त्याला समजलं आहे. आत्मा एव अभूत, आत्मा म्हणजे स्वस्वरूपमेव, ते आपलं स्वरूप आहे असं त्याला दृष्टी. असं झालं. तत्र तदा म्हणजे त्यावेळेस, तत्र म्हणजे तदा त्यावेळेस, की यदा म्हणजे ज्या क्षणात, त्या को मोहा कशोक, मोह धातूपासून मोह शब्द झाला. मोह वैचित्ते, चित्ताची विपरीतता होणं. जिथे नित्य ठिकाणी अनित्य दिसणं, सत्याऐवजी असत, चित्त्याऐवजी अज्ञान, आनंदात असं राहिलं नाही आता ठिकाणी. का जिथे आपल्याला अज्ञान असतं तिथेच चुकीचं ज्ञान असतं. मोहाचं एका शब्दात, आपल्या आजच्या इंग्रजीच्या शब्दात म्हणता येईल मिसअंडरस्टँडिंग. केव्हा होतं मिसअंडरस्टँडिंग? आपलं अंडरस्टँडिंग बरोबर नसेल तर. सो अज्ञान आहे तिथे गैरसमज होऊ शकतो. तसंच आपल्या बाबत, जगाच्या बाबत, आपल्या स्वरूपाबाबत तिथे आता ते राहिलंच नाही. तरी शंका नास्तिक. तत्र को मोहा, तसं दोराला जोपर्यंत पाहिलं नाही तोपर्यंत वाटत होतं रज्जुर्वा सर्पोवा. आणि काय कदाचित धारणा झाली होती माझी अंधकारात असताना की साप आहे, त्याला 10चा आकडा आहे, माझ्यावर तो येत आहे, घाबरलो होतो. आता नंतर टॉर्च लावून पाहिला, आता आत्मा एव, आता तो साप काय झाला, तो आता दोरच झाला. झालं ना. आधी देखील दोरच होता. मंद अंधकारात मला सापाचं दर्शन झालं, जेव्हा भीती वाटत होती तेव्हाही देखील दोर होता. आता भीती निघून गेली की आपलं स्वरूप आहे, आता दोरत आहे. आता मोह म्हणजे चुकीचं ज्ञान राहील का? चुकीचं ज्ञान नाही. आणि चुकीचं ज्ञान नसेल त्याला शोकाची अवस्था. पुरी भीती वाटत होती माझ्या अंगावर येईल. तत्र को मोहा, आणि का शोक? कारण अज्ञानाचं पहिलं कार्य आहे मोह. मोह म्हणजे चुकीचं ज्ञान. आपल्या कर्तव्याबाबत अकर्तव्य, अर्जुनाला मोह झाला ना. आणि शेवटच्या अध्यायात अर्जुनाचा मोह नसतो. मोह हा स्मृती लब्धवा, त्याला आत्मस्वरूपाची स्मृती झाली, संपलं त्याचं. आणि तिथे मोह आहे त्याच्यातून मग शोक होत असतो. जे काही नसलं त्या ठिकाणी आपल्याला शोक होतो. प्रिय लाभे हर्ष हा आणि प्रिय वियोगी शोक हा. आपलं जेव्हा सुख कुठल्या गोष्टीवर अवलंबून असतं, जोपर्यंत ती वस्तू आपल्याबरोबर असते तोपर्यंत आपण सुखात राहतो. तिचा वियोग झाला रे झाला की त्याचं रूपांतर दुःखात होत असतं. हे का होत असतं की आपलं स्वतःच अनुसंधान नसल्यामुळं त्याच्याशी एकरूप राहतो आणि म्हणून आपल्या त्यात मोहाच्या गर्दीत पडतो. एकत्व म्हणून पश्चात, एक म्हणजे आत्मा आणि परमात्म्याची एकरूपता जाणली आहे. आपलं जे प्रत्येक आत्मस्वरूप आहे, साक्षी स्वरूप आहे, चैतन्य जे सच्चिदानंद स्वरूप, तोच ब्रह्मांडात ब्रह्मदेवाच्याही मनाचा साक्षी आहे आणि तोच मी आहे, सोहमस्मी. असे अनुपस्थित आहे. तत्र त्या ठिकाणी कहा मोहा, म्हणजे अज्ञान असेल तर चुकीचं ज्ञान आहे, मोह असेल तर शोक असेल. एकत्व अनुपस्थित आहे. आणि यालाच म्हणतात ही दुःखाची कारणसहित निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती. यालाच म्हणतात मुक्तीचे. मुक्ती म्हणजे मेल्यानंतर नाही, इथेच यात देही यात डोळा अशी दृष्टी झाली असेल तर काय होईल. आता एक भाग राहिला याच्यापैकी, उद्याच्या याच्यात आपण त्याला घेऊ. आता एक राहिला आपलं, कारण त्याला आता अर्धवट ठेवला तर त्यात गैरसमज होण्यासारखं. सूर्याची किरण हळूहळू तुमच्यावर कृपा करत आहेत, उद्या आपण करू त्याला. आणि मग राहिलेलं एक लाट आहे, 2 ट्रिपलेट तुम्ही पाहिलंय. मग त्याची साधना काय करायची सगळं समजतं आपल्याला, हे सगळं सिद्धांताच्या दृष्टीने. पण अंतःकरणाची शुद्धी केल्याशिवाय, तदाकार झाल्याशिवाय हे नुसतं आपलं शब्दाच्या बोलाने शांती नाही म्हणी. शब्द आपल्याला कन्व्हिन्स करतात, पण शब्दातून जर शब्द ब्रह्माती वर्तते तिथं जर जायचं असेल तर काय साधन केलं पाहिजे या प्रथा. म्हणून एक आणखी जो आहे मंत्र आहे तो उद्याच्या याच्यात घेऊन त्याच्या प्राप्तीचं साधन काय हे श्रुतीमाता परमकारुणिकतेने आपल्याला सांगत आहे. कर्म आणि कर्माच्या त्यागाच्या संदर्भात, तसंच सगुण आणि निर्गुण उपासनेच्या संदर्भात हे आपले साधन बघूया आपण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.
हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.